नार्वेकर, पहिल्यांदा तुम्हाला अभिनय दाखवायचे नाहीये, फक्त मारता येत ते घ्या की त्यांना सांगूया की कुठं मारायचं असतं आणि घेणाऱ्यांना कसं मार घ्यायचं असतं हे तुम्ही सांगायचं आहे. काय अण्णा, फक्त तुम्ही 1-3 हंटर पहिले मारा, नंतर तुम्हाला सांगायचं आहे कसं मारायचं आहे, नंतर ताकद लावा, म्हणजे 10 मिनिटं तुम्हाला विश्रांती मिळणार. स्वर द्या, बॅकग्राऊंड स्वर. मी अभिनय करू नका नार्वेकरांना म्हटलं होतं, पण नार्वेकरांनी तेच अभिनय एवढ्या सुंदर प्रकारे केले. हे दशावतार आहे, हे दशावतार आहे. संयुक्ताला संघर्ष फक्त करणं म्हणजे दशावतार नाही. त्यामुळं हे मी आवर्जून आम्ही प्रशिक्षण ठेवण्यात, ठीक आहे, लोकांचा कल आहे त्याची मनोरथ पूर्ण करूया, त्यांचं मनाचं रंजन करूया, पण हे महत्वाचं दशावतार आम्ही सांगतो. अण्णा, मी माईक तुमच्याकडे देतोय, कृपया आपण हंटर कुठं मारायचा असतो आणि कसा हात फिरवायचा असतो ते सांगा. हंटर मारण्याची सुद्धा कला आहे, कारण हंटर मारते वेळी तो बेपीच्या खाली आणि इथून होत एवढ्या अंतरात वाढला पाहिजे हंटर. नाहीतर काही जण मारतात हंटर, इकडे पायावर पाठीवर सुद्धा आणि वर उठतात, तसा मारायचा नसतो. आता मी अक्षरशः ज्योतिर्वरच्या वेळी हंटर मारत होतो, चित्रजन मारत, पण घेणाऱ्याने हात आपलं सांभाळले पाहिजे हंटर मारते आणि पाय असा राहिला तर तपासणार, कारण हंटर मारल्याच्या नंतर असा हंटर फिरून याच्यावरच आवाज आला तो लागणार, असा तिडा बसला की तो लागणार. ही एक कला हंटर मारण्याची. मारणाऱ्याची नजर एक झाली पाहिजे तरच तो अंतर लागणार. आणि घेणारा कसा कुठे पडायला सुरुवात झाली किंवा अगदी पाहिजे उभा राहिला अंतर लागणार. मारणाऱ्यापेक्षा घेणारा चांगला त्याला कळलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे. आणि अंतर 1, 2, 3 तिसऱ्या वेळी तिसरा अंतर बसतं की त्यांनी भूमीवर पडलं पाहिजे. करा. या प्रशिक्षणाला पुन्हा दुसऱ्या वेळी मला बोलवणं केलंय. माझ्या पुढे महर्षी आहे, मी एवढा काही मोठा परीक्षक नाही, पण तरी यांच्या सहवासात मी बऱ्याच नामवंत कलाकारांच्या सहवासात मी घाललेला आहे. पण ज्यावेळी मी दशावतार शिकलो त्यावेळी माझ्या जीवनातला पहिला क्षण म्हणजे हंटर घेणं हा पुन्हा म्हणजे अशोक सम्राट. आणि अशोक सम्राटमध्ये अशिक्षित माणूस म्हणजे शिक्षण ज्यांच्याजवळ नव्हतं असे बाबूराव आश्रेकर या व्यक्तीनं माझ्याकडून त्यावेळी कुणाल करून घेतला. ज्यावेळी हंटर त्यांच्याजवळ नव्हता त्यावेळी त्यांना एक म्हणजे आपला जो म्हणतो त्याची गादी काढली एक, आणि त्या गादीचा हंटर केला. आणि हंटर करून त्यानं हंटर पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तो हंटर माझ्यावर मारला. पण अण्णा तुम्हाला सांगतो त्यावेळी हे माझं संपूर्ण अंग फुटलेलं होतं. त्या दिवसापासून मी हंटरला भ्यायचो. पण जीवनात राजपाट म्हटल्याच्यानंतर हंटराचा मार वगैरे आमच्या जीवनात 35 वर्ष चालत अजूनही चालू आहे. हंटर खातेवेळी 3 हंटर मारले जातात पहिले, आणि ते हंटर 3 मारेपर्यंत आपले हात वर असायला पाहिजे. आणि हंटर झाल्याच्या नंतर जो काही अभिनय करायचा, आता मारल्याच्या नंतर दुखणंही महत्वाचं आहे,
म्हणून 10-12 हंटर खाणं म्हणजे ते योग्य नाही. आपण बैलावर एक काठी मारल्यानंतर बैल पाठ आपली ही दबितो, मग त्या माणसाला किती हंटर मारायचे, त्या माणसाचं काय होईल याचंही भान प्रत्येक कलाकारांनी ठेवायला हवं. अण्णा हंटर मारतात, याच्याही पलीकडे त्यांचं चंदनमध्ये मी हंटर बघितलेलं आहे आणि मी तिथून उठून आल्याच्यानंतर मला तेच वाटलं होतं काहीतरी करतील, पण तसं नाही. पण ती नंतर मारल्यानंतर आपण आपला अभिनय करायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. अभिनय माझा कितपत असेल हे मी सांगू शकत नाही, पण अभिनय प्रत्येकानं करायला पाहिजे. त्याचबरोबर व्यास आपण रंगमंचावर आल्याच्या नंतर आपण संभाषण करतो, अण्णा आपण विरोधाचे भाषण करतो, त्यावेळी एक मला वाईट असं वाटतं की आपण माईक जवळ जातो आणि माईकात तोंड घालूनच बोलतो. तुमच्याजवळ माझी नजरच नाही, नजरेला नजर भिडून ज्यावेळी आपण संघर्ष एकमेकांच्या करतो त्यावेळी आपला अभिनय असतो. आपण तोंड घालून राहतो त्यावेळी आपला अभिनय नसतो. तुम्ही आता मला काहीतरी विचारत आहात आणि मी इकडे प्रेक्षकाकडे जाऊन तोंड करून त्याचं उत्तर दे, याचं उत्तर असं नाही. मग आम्हाला पाहिजे काय याचं उत्तर तसं काम पडत घ्यायचं असतं. कारण काय गंमत काय हा पटकन आठवतोय थॉट नंबर पडतोय. कारण मारायला आल्यानंतर समोरच्या कलाकारानं कसं घ्यायचं असतं हे सुद्धा आपल्याला अनेकांना म्हणजे रंगमंचावर वावरणाऱ्या सध्याच्या किमान 60% कलाकारांना माहित नाही कसा मार तोंडात मारताना घ्यायचं असतं. अण्णा पहिल्यांदा तोंडात मारताना दाखवा नार्वेकरांच्या आणि नंतर हंटर तुम्ही चालवा आणि त्याच्यात तुम्ही दुःखी प्रवेश करून त्यावेळी संकेत लक्ष इकडे बॅकग्राऊंड स्वर त्यांना द्या आणि त्याच्यात हे करा. एक तोंडात मारतानाच एका जुन्या जाणत्या कलाकारानं एका धावत्या